शहाद्यात बिबट्याचा पुन्हा धुमाकूळ. 2 पुरुषांना जखमी केल्यानंतर थेट घरात घुसला. आईच्या धाडसामुळे 4 चिमुकल्यांचे प्राण वाचले. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील होड मोहिदा येथे बिबट्याच्या दहशतीने पुन्हा एकदा ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसा 2 पुरुषांवर हल्ला करून त्यांना जखमी केल्यानंतर सायंकाळी सुमारे 7 ते 7:30 दरम्यान बिबट्याने थेट एका घरात प्रवेश केल्याची धक्कादायक घटना घडली. यावेळी घरात विशाल भांबरे वय 30 यांच्यासह प्रियंशी विशाल भांबरे वय 8, आरवी विशाल भांबरे वय 6, आरव विशाल भांबरे वय 4 आणि रोहन सचिन सामुद्रे वय 6 ही 4 लहान मुले उपस्थित होती. अचानक बिबट्या घरात शिरताच एकच गोंधळ उडाला. मात्र प्रसंगबदल राखत वैशाली भांबरे यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता 4ही मुलांना सुरक्षितपणे घराबाहेर काढले. या धाडसी प्रयत्नात त्या जखमी झाल्या. त्यानंतर त्यांनी तात्काळ घराचे दरवाजे बंद करून बिबट्याला घरातच अडकवून ठेवले. त्यांच्या या धाडसामुळे मोठी जीवितहानी टळली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सुमारे 2 तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याला सुरक्षितरित्या पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. या सलग हल्ल्यामुळे होड मोहिदा परिसरात भीतीचे वातावरण कायम असून नागरिकांनी वनविभागाने गस्त वाढवून बिबट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी केली आहे. नेहमीप्रमाणे सकाळी शेतात जातो पाणी बघण्यासाठी. शेतात ऊसामध्ये पाणी चालू आहे. पाणी बदलत असताना मी उभा बिबट्याने माझ्यावर हल्ला केला. 3-4 वेळेस आमची झंझट झाली त्याच्यासोबत, बिबट्यासोबत. मग त्याच्यानंतर मी त्याला टाकून पळालो शेतात. किती वाजता? मी 7:45 वाजता सकाळी. हा, 7:45 वाजता. नाही, माझे नाही गेलेली घटना. फक्त आम्हाला दिसतात ते तिथं, पण फॉरेस्टवाले काही वारंवार माहिती देऊन काही येत नाही. दिलं आम्ही, ते येत नाही. नाही काय